जय भीम. बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आज पुन्हा मला राहुल खांडेकर यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे असं मला वाटतंय. या दिवसाचं महत्त्व असं आहे की 10 मे हा ॲडव्होकेट प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे. आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्राचे दक्षिण भारतातले अतिशय क्रांतिकारी बसवण्णा यांची जयंती आहे. आणि या क्रांतिकारी महापुरुषांच्या जयंतीच्या वेळीच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस साजरा करायचा. त्यानिमित्ताने मला विषय देण्यात आला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणाचं काय महत्त्व आहे. या दृष्टीने विचार करायचा तर आपल्याला थोडासा इतिहास बघावा लागेल. आणि आजची जी परिस्थिती आहे या सगळ्या धकाधकीच्या 2024च्या काळामध्ये वेगवेगळे म्हणजे क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणीतरी एक वेगळी माहिती देतो आणि त्याला दुसऱ्या वेळी प्रतिक्रिया देण्यात येते आणि सामान्य वाचक हा नेहमी संभ्रमित केला जातो. ही संभ्रमावस्था दूर करायची असेल तर आपल्याला इतिहासाचं अतिशय योग्य आकलन झालं पाहिजे आणि जी इतिहासातली सत्य परिस्थिती आहे ती आपल्या नजरेखाली आलीच पाहिजे. आपण जेव्हा आंबेडकरी चळवळ किंवा बाबासाहेब आंबेडकरी विचार असा शब्द वापरतो त्यावेळी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कशापासून सुरू झाली आणि तिचं अंतिम उद्दिष्ट काय होतं ही बाब आपल्या लक्षात आली पाहिजे. ही जर आपण लक्षात घेतली नाही तर आपल्याला आंबेडकरी चळवळ म्हणजे नेमकी कशासाठी आपण करतो हीच बाब आपल्या ध्यानात येणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या 1919 पासून राजकारणामध्ये प्रवेश केला त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकारणामध्ये काय काम केलं याची थोडीशी माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण हा सगळा प्रकार केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली सगळ्यात प्रथम डिप्रेस क्लास फेडरेशन या नावाचं संघटन उभं केलं. ते राजकीय संघटन म्हणून उदयास आलं. आणि डिप्रेस मिशन म्हणजे मागासवर्गीय लोकांच्या संदर्भातली चळवळ त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली. आणि लगेच त्यांनी 15 ऑगस्ट 1936ला इंडिपेंडंट लेबर पार्टी या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. आणि हा पक्ष जसा स्थापन केला बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या महाराष्ट्रात आणि भारतभर ज्यावेळी या आंदोलनाला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की इंडिपेंडंट लेबर पार्टी ही नावारूपाला आली आणि मुंबई कायदे कौन्सिलांच्या जागेवर त्यांनी निवडणुका लढवल्या आणि बऱ्याच काळ ते विजयी सुद्धा झाले. ही इंडिपेंडंट लेबर पार्टी ज्यावेळी सत्तेत राजकारणात येत होती त्यावेळी इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रजांना विरोध करणं काँग्रेसचं कर्तव्य होतं. स्वातंत्र्य चळवळ त्यांनी सुरू केली होती. अशा वेळी बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन केलं आणि या फेडरेशनच्या आधारावर त्यांना दिल्लीच्या संसदेत जायला मिळालं. पुढे त्यांचं राजकीय काम बरंच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निश्चित रीतीने आकलन झालं पाहिजे. आपल्याला हे समजलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचं हे विश्लेषण आपल्याला निश्चित रूपाने कोणत्या पद्धतीने आपण पुढे नेलं पाहिजे ही बाब आपल्या समोर आली पाहिजे. त्याच्यातलं पहिली गोष्ट अशी आहे की जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानातलं अक्षरशः उद्देशिकेपासून तर कलम 1 ते कलम 395 पर्यंत त्यांचे परिशिष्ट आणि सूचनांपर्यंत याचा सगळा सांगोपांग अभ्यास आपण जर केला तर आपल्या लक्षात येईल की भारताची लोकशाही ही जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकाची लोकशाही होऊ शकते. या लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य संविधानात असं दिलेलं आहे की इथे संसदीय लोकशाही पद्धती आहे. इथे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे आणि केंद्रीकरणाला इथे स्थान आहे. ही बाब आपण इतके वर्ष लक्षात घेतली नाही. आता जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आलं तेव्हा हे भारत सरकार आहे का मोदी सरकार आहे म्हणजे सारी लोकशाही यंत्रणा एका व्यक्तीच्या भोवती आपण गोळा केलेली आहे आणि त्याच्या नावाचं गुणगान करत आहोत.
म्हणजे या देशामध्ये लोकशाही येण्यापूर्वी जशी सरंजामी पद्धती होती आणि जशी राजेशाही पद्धती होती, वेगळ्या अर्थाने ती पुन्हा आपल्याकडे येत आहे असं आपल्याला दिसते. आणि म्हणून याचा आपण पुन्हा एकदा साकल्याने अभ्यास केलाच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये एका माणसाला निवडून द्यायचं म्हणजे पंतप्रधानाला निवडून द्यायचं असं नाही आहे. तिथे संसदेमध्ये निवडून जाणारे जे खासदार असतील, ज्याला लोकप्रतिनिधी म्हणू आपण, हे लोकप्रतिनिधी आपल्यातून निवड करतील. त्याच्यामुळे एखादा व्यक्ती पंतप्रधान म्हणून उभा करायचा आणि मग सारी यंत्रणा त्याच्या मागे फिरवायची, ही अध्यक्षीय प्रणालीचा अक्षरशः मुळातला गुणधर्म आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. हे आपण अलीकडे विसरलो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विसरलेलो आहोत असं दिसते. आणि मोठे मोठे राजकीय लोक, विचारवंत लोक तेच करतात. मोदी सरकारला पर्याय काय, मोदीला पर्याय काय. अरे मोदी हा पर्याय कसा, जेव्हा की आमच्या संसदेमध्ये, आमच्या राज्यघटनेमध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक नाही होत, ती पहिल्यांदा खासदारांची निवडणूक होते. आणि ते खासदार आपल्यातून ठरवतील ना, बहुमत ज्याच्या असेल, ज्या पक्षाचं असेल किंवा ज्या लोकांचं असेल, जे लोक एखाद्या व्यक्तीला उभं करतील आणि ते त्यांना पंतप्रधान करतील आणि पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळाची रचना करेल. ही व्यवस्था आपण विसरत चाललो आहोत की काय असं आपल्याला वाटते. आणि म्हणून आपण हे ध्यानातच घेतलं पाहिजे की आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे. ती धोक्यात आलेली आहे, त्याचं कारण संविधानात धोक्यात आलेलं आहे. आणि मग संविधान धोक्यात आलं आहे म्हणून संविधान वाचवायसाठी आता 2024ची निवडणूक लढवायची. आणि सारेच्या सारे आपण म्हणत आहोत की मोदीला हरवलं पाहिजे, बीजेपीला हरवलं पाहिजे, RSSला हरवलं पाहिजे. मी वारंवार सांगत आहे की यांना हरवायचं म्हणजे दुसरा कोणाला तरी निवडून आणावं लागेल ना. आणि मग अशा लोकांना निवडून आणू की ज्यामध्ये कांशीरामांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेस आणि त्याचे BJP म्हणजे इतर पक्ष हे नागनाथ आणि सापनाथ आहेत. हे या देशातील बहुसंख्य लोकांना, विशेषतः मागासवर्गीय लोकांना तारा देतील की नाही, ही आपल्याला गोष्ट आहे. आणि मग जेव्हा राजकारणात आलेले खासदार आपण तेच पाहतो, सरंजामी पद्धतीनं तीच वागणूक करतात, त्यावेळी ही लोकशाही जिवंत कशी राहील. म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानानुसार आपल्या देशामध्ये काही लोक आहेत का याचा विचार केला पाहिजे. आणि हे विचार करताना बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी निर्मिती केली, त्याच्यानंतर तो बरखास्त केलं. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचं मेमोरंडम तयार केलं. आणि आता याच्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा प्रमुख विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष राहील. आणि तो लोकशाहीच्या योग्य रीतीने सरकार किंवा सरकारातील सगळी शासन व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था काम करणार की नाही, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या मेमोरंडममध्ये आपले ध्येय आणि उद्दिष्ट दिलेले आहेत. आणि त्या ध्येय आणि उद्दिष्टांबरोबरच या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये कोण पदाधिकारी असतील, कोण कसे निवडून येतील, कसे पुढे जातील, त्यांचा कार्यकाल किती राहील, या संबंधातली सगळी माहिती त्या मेमोरंडममध्ये दिलेली आहे. पण काय झालं, बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956ला झालं. आणि त्याच्यानंतर मग आता याचं काय करायचं. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनंतर ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 3 ऑक्टोबर 1957ला याची स्थापना करण्यात आली, रीतसर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर. त्यावेळी ही स्थापना करण्यामध्ये कोण लोक होते, तर फाउंडर मेंबर होते. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर दादासाहेब गायकवाड होते, दुसऱ्या क्रमांकावर N शिवराज होते, तिसऱ्या क्रमांकावर PT बोराळे होते, चौथ्या क्रमांकावर AG पवार होते, 5व्या क्रमांकावर दत्ता कट्टी होते, 6व्या क्रमांकावर दादासाहेब रुपवते होते आणि 7व्या क्रमांकावर आबा PT बोराळे होते, महादळे होते. ह्या 7 लोकांचं संचालक मंडळ तयार झालं आणि रिपब्लिकन पार्टीची धुरा सांभाळण्यात आली. पण काय झालं, या रिपब्लिकन पार्टीमध्ये पुढे गट पडले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दादासाहेब गायकवाडांचा एक गट झाला, त्याचबरोबर खोरिपा म्हणजे खोब्रागौरी रिपब्लिकन पार्टीचा दुसरा गट झाला. आणि या रिपब्लिकन पक्षाचे तुकडे पडणं सुरू झाले. हे तुकडे कशामुळे पडले असतील, हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला वाचवण्यासाठी पडले आहेत, की वैयक्तिक स्वार्थासाठी पडलेले आहे, की स्वतःच्या अहंकारासाठी पडलेले आहे, किंवा रिपब्लिकन पार्टी, ज्यामध्ये रिपब्लिकन हा शब्द आहे त्याच्याऐवजी रिपब्लिकन समाजामध्ये शेड्यूल कास्टचेच लोक सगळ्यात जास्त आहे आणि त्यांनीच आपापल्या पार्ट्या वाटून घेतलेल्या आहेत असं आपल्याला दिसते. मग काय झालं पुढे, रिपब्लिकन पार्टीचा गायकवाड गट झाला, त्याच्यानंतर खोब्रागडे गट झाला, मग त्याच्यानंतर कांबळे गट झाला, आवळे गट झाला, पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गट झाला,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एमजी नागमणीचा गट झाला, रिपब्लिकन पार्टीचा जोगेंद्र कवाडे याचा गट झाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युनायटेड हा एक गट झाला, पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई RS गवई यांचा गट झाला, राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी अण्णासाहेब कटारेचा गट झाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्यामदादा गायकवाडांचा गट झाला आणि शेवटी बहुजन समाज पार्टी कांशीरामांनी गट निर्माण केला. कांशीरामांनी या पक्षाची महाराष्ट्रात जरी स्थापना केलेली असली तरी महाराष्ट्रात त्यांना तेवढं भाव दिला गेला नाही आणि त्यांनी मग त्यांच्या जन्मभूमीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये ती पार्टी वाढवली आणि आज बहुजन समाज पार्टी कांशीराम आणि मायावती यांच्या नावाने ती भारतात राष्ट्रीय पक्ष म्हणून जन्मास आलेली आहे. हा रिपब्लिकन पार्टी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या लोकांच्या ह्या पार्ट्या आहेत आणि यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. ही बाब सगळ्यात पहिल्यांदा बाळासाहेब आंबेडकरांच्या, प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आली. त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांनी काय केलं, त्यांनी या सगळ्या याच्यातून सुटण्यासाठी एक वेगळा प्रयोग केला ज्याला आपण अकोला पॅटर्न असं म्हणतो. बाळासाहेब आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना 4 जुलै 1994 केली आणि काय झालं त्याचा परिणाम? त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी 1999 13वी लोकसभा लढली आणि भारिप बहुजन महासंघाच्या नावावर पहिल्यांदा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर खासदार झाले. त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभेमध्ये 1999 साली 3 आमदार निवडून आले. त्याच्यामध्ये मखराम पवार, बळीराम सिरस्कर, आपले बोरगाव मंजूचे आमदार दर्शन भांडे, वसंत सूर्यवंशी, हरिदास बदे हे निवडून आले. आणि त्याच्यानंतर काय झालं, 2004 साली याच बहुजन भारिप महासंघावर हरिदास बदे निवडून आले. 2009 साली पुन्हा हरिदास बदे निवडून आले. 2014 साली बळीराम सिरस्कर निवडून आले आणि दशरथ भांडे निवडून आले. यांना ज्यावेळी सरकारची सत्ता होती काँग्रेसची, त्यांच्या सत्तेमध्ये मंत्रिपद मिळाली आणि काही हे मिळाले. त्याच्यामुळे काय झालं की पुन्हा भारिप बहुजन महासंघाचा जो पॅटर्न व्हायचा तो अकोला पॅटर्नच झाला. तो अकोला पुरताच मर्यादित झाला. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी या पॅटर्नला अतिशय व्यवस्थित रीतीने तिथे मांडलं. अकोला पॅटर्न अजून नष्ट झाला नाही, अकोल्यात तो आहेच. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राज्यमंत्र्याच्या दर्जाचा असतो. अजूनही अकोला जिल्हा परिषद ही बाळासाहेब आंबेडकरांच्या ताब्यात आहे. तिथल्या नगर परिषदा, तिथल्या ग्रामपंचायती, इथे बाळासाहेब आंबेडकरांचं वर्चस्व आहे. याचं काय कारण असलं पाहिजे? याचं कारण लक्षात घेताना आपण हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर ज्या विचाराने या देशाची उद्देशिका प्रत्यक्षात अंमलात आणली पाहिजे आणि या देशाचे सगळे लोक हे लोक आहेत, ते समतेने वागतील, बंधुभावाने वागतील आणि त्या सगळ्यांना न्याय मिळेल, यासाठी केवळ एका जातीला घेऊन एखादा पक्ष जेव्हा निर्माण होतो त्यावेळी बाकीच्या अनेक जाती त्यांना आपोआप विरोध करतात. रिपब्लिकन पक्ष हा जरी रिपब्लिकन नावाचा असला तरी बाकीच्या जातींनी त्याला अजून अडॉप्ट केलेलं नाही. बहुजन समाज पार्टी हा बहुजन समाजाचा नावाचा पक्ष जरी असला तरी त्या पक्षामधले बहुतांशी लोक महाराष्ट्रातले हे केवळ बुद्धिस्ट समाजातले आहेत, दलित समाजातले आहेत. याचा अर्थ बाकीच्या समाजांनी, बाकीच्या जातींनी यांना अडॉप्ट केलं नाही. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी हा नवा प्रयोग केला आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडी या नावाने नव्या पक्षाची पुन्हा सुरुवात केली आणि तो पक्ष 1 जानेवारी 2018 स्थापन केला. त्याचा परिणाम काय झाला की वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाजातले वंचित घटकातले जे ज्या जाती आहेत त्या जातींना सत्तेत आणायचं यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी हा प्रयोग केला आणि 2019च्या निवडणुकीमध्ये त्याचा सुरुवात झाली. आपल्या देशामध्ये लोकशाही जरी असली तरी सरंजामशाही आहेच आणि या सरंजामशाही पद्धतीमध्ये तेच आमदार किंवा खासदार वारंवार निवडून येतात तेव्हा लोकशाहीला धोका असतो. आणि या देशाच्या लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे की या देशाची अर्थव्यवस्था जरी लोकशाही प्रधान असली तरी ती काही ठराविक लोकांच्याच हातात असते आणि ती ठराविक लोकांच्याच हातात राहावी म्हणून एक नवा मुद्दा फार पूर्वीपासून आपल्या देशात चालत आलेला आहे, तो आहे भ्रष्टाचाराचा मुद्दा. भ्रष्टाचार आपल्या देशातून नष्ट झाला पाहिजे हे सर्व लोकांना वाटतं, पण भ्रष्टाचाराच्या त्या सगळ्या गुंताळ्यात प्रत्येकजण सामील असतो. याचं अतिशय चांगलं उदाहरण दिलं पाहिजे की समजा एखादी सडक बांधायची आहे आणि मग त्याला खासदार निधीतून फंड मिळणार
आता खासदार निधीतून फंड मिळाला तर खासदार ज्या एजन्सीला किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरला तो सौदा देतो, तो ते काम करण्याचं टेंडर देतो, तो टेंडरवाला खासदाराचं कमिशन घेतो. म्हणजे खासदाराला त्याच्यातलं कमिशन द्यावं लागतं. आता माहिती अशी आहे, खरी की खोटी माहीत नाही, पण 20% कमिशन खासदाराला द्यावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ 20 लाखाचं टेंडर असेल तर 5 लाख रुपये ऑलरेडी खासदाराला त्या निधीतून वापस द्यावे लागतात. म्हणजे हा भ्रष्टाचार झाला. मग तो रस्ता करणारा जो टेंडरवाला असतो तो त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पैसे देतो. मग त्याच्यातला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, त्याच्यातला CEO असेल, त्याच्यातले जे निगराणीवाले सगळे लोक असतील, क्लर्क पासून सगळ्यांना कमिशन वाटत वाटत शेवटी त्या टेंडरवाल्याच्या हातात 5-6 लाख रुपये उरतात. आणि त्या 5-6 लाख रुपयात तो काय करणार? मग तो 20 लाखाचं काम 2-3 लाखात करतो आणि मग रस्ते पडतात. ही बाब जशी रस्त्यांबद्दलची आहे तशी सगळ्या व्यवस्थेबद्दलची आहे. एज्युकेशनमध्ये हाच प्रकार आहे. एज्युकेशनला एखाद्या शाळेला मान्यता घ्यायची असेल तर आमदार खासदार त्याची शिफारस करताना त्याच्यातून पैसे द्यावे लागतात. त्याच्यानंतर शिक्षण संचालक आणि शिक्षण सचिवांना पैसे द्यावे लागतात. ही जर व्यवस्था असेल तर शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत आणि गट शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत हे कमिशन घ्यावं लागतं. जेव्हा की या सगळ्या शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला भारताच्या तिजोरीतून पगार मिळतो, तरीही ही भारताची भ्रष्टाचारी यंत्रणा कायम आहे. आणि हे कायम का राहते? एखाद्या आमदाराला आणि खासदाराला एकदा ही चटक लागली की तो वारंवार पुन्हा निवडणुकीच्या मैदानात येतो आणि तेच राजकारणात राहतात. आणि त्याच्यामुळे लोकशाहीला आणि लोकशाहीच्या संविधानाला आपोआप तडा बसतो. कारण वरच्या लेवलवर जे RSS माइंडेड लोक आहेत, जे ही लोकशाही हटवणारे पहिल्या दिवसापासूनचे लोक आहेत, तेच कायम सत्तेत राहतात, आपल्याला दिसत सुद्धा नाहीत. आणि त्याच्यामुळं ते बेमालूमपणे या सत्तेच्या विकेंद्रीकरणाला तडा देतात आणि आपल्याच हातात कशी सत्ता राहील हे पाहतात. बाळासाहेब आंबेडकरांनी हा प्रयोग नाकारला आणि वंचित बहुजनातल्या त्या जातींना आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे म्हणून हा प्रयोग सुरू केला. पण काय झालं? मोदी हरवलं पाहिजे, RSS BJPचं सरकार हरवलं पाहिजे म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला आणि सांगितलं मोदींना हटवायसाठी आपण सगळे एकत्र आलो पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की ज्या शिवसेनेला 25 वर्ष जवळ केलं आणि आपली स्वतःची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये यंत्रणा मोठी केली, ती BJPने शिवसेनेलाच हकलायचा प्रयत्न केला. शिवसेनेतच गट पडले. आणि मग ही गोष्ट जेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली, जेव्हा की उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत, कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, ते कोणत्या धर्माला मानत नाही, आणि बाळासाहेब आंबेडकर हे संविधानाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा वसा चालवत आहेत, तरीही या शत्रूला त्यांनी जवळ केलं आणि त्यांनी म्हटलं की नाही, आपण एकत्र आलं पाहिजे कारण हे आपल्याला जास्त घातक आहे. आणि असं असताना मग यांची महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे पक्ष एकत्र आले. पण या पक्षांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला गाजर दाखवलं की तुम्ही या. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जेव्हा समानतेच्या गोष्टी करतात, सगळ्या जाती समान असल्या पाहिजेत अशा गोष्टी करतात, तेव्हा हे पक्ष यांना दलित पक्ष, मागासवर्गीयांचा पक्ष म्हणून त्यांना जी वागणूक आधी देत होते तशीच देत. म्हणजे तुम्ही आम्हाला मतदान करा, तुम्ही आमच्या सोबत या, मात्र आम्ही तुम्हाला जे देऊ तेच तुम्ही घेतलं पाहिजे, तुमचं मागणं मात्र आम्ही मान्य करणार नाही. म्हणजे दलित समाजाचे किंवा मागासवर्गीय समाजाचे किंवा वंचित समाजाचे यांना मतं पाहिजेत, त्यांना अधिकार नाही दिला जात. ही बाब बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्या दिवसापासून लक्षात घेतली आणि मग वेगवेगळ्या गोष्टी सुरू केल्या. काय बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यावर विरोध करणारे खूप लोक आहेत, इतके जास्त आहेत की बाळासाहेब आंबेडकर ही BJPची बी टीम आहे, त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, हे सगळं करतात. आता काल परवा बातमी आली की बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणे उज्ज्वल निकमला पाठिंबा दिला. बाळासाहेब आंबेडकरांनी उज्ज्वल निकमला पाठिंबा द्यायचा असता तर त्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कशाला उभा केला असता? का तर वर्षाताई गायकवाडांच्या बद्दल त्यांचं मत कलुषित आहे. वर्षाताई गायकवाड ह्या काँग्रेसच्या त्यांच्या वडिलापासूनच्या सभासद राहिलेल्या आहे आणि मग काँग्रेस पक्ष त्यांना जसं वागवतो तसेच वागणार. कारण काँग्रेस पक्षामध्ये शेवटी उच्चवर्णीयांची मक्तेदारी आहे, हे केव्हा लक्षात येईल? आणि ही गोष्ट जर लक्षात आली असेल तर मग असं काहीतरी चुकीचं बोलणं आणि वेगळाच मुद्दा मांडणं याच्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण कसं आहे, त्यांच्या राजकारणाचं या लोकशाही यंत्रणेला काय योगदान राहील, ही गोष्ट आपण का लक्षात घेत नाही? आपण हे लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मग पहिल्यांदा सांगितलं की नका तुम्ही आम्हाला काय सीटा द्यायच्या नका द्यायच्या, पण तुम्ही जे तुमच्याकडे तुम्ही ज्यांना आमदार किंवा खासदार म्हणून निवडून देणार आहात किंवा उमेदवार म्हणून उभे करणार आहेत त्यांच्याकडून लिहून घ्या की तुम्ही BJPत नाही जाणार. कारण हा रेकॉर्ड आहे. काँग्रेसवाले कितीतरी लोक, मोठे मोठे तज्ज्ञ लोक, चांगले चांगले सन्मान असलेले लोक, मुख्यमंत्री पदावर असलेले लोक काँग्रेसमधून BJPमध्ये गेलेले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून BJPमध्ये गेलेले आहे.
बीजेपीशी संगनमत करून ते बीजेपी झाले. त्यांनी आपल्या पार्ट्या तोडल्या. शिवसेना तुटली, राष्ट्रवादी काँग्रेस तुटली आणि काँग्रेसचेही तुकडे तुकडे होत आहेत. ही बाब जर लक्षात आली असेल तर बीजेपी काय करते हे ध्यानात आलं पाहिजे ना. आणि त्याला जर त्याच भ्रष्टाचारात लिप्त असलेले लोक पुन्हा निवडून द्यायचे असतील तर ते कोणत्याही क्षणी ईडीच्या धाकाने, सीबीआयच्या धाकाने, आईसच्या धाकाने पुन्हा बीजेपीत जाणार नाहीत. कशावरून? म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलं ना की तुम्ही लिहून द्या त्यांच्याकडून की तुम्ही आमच्यामध्ये जर येत असाल तर बहुजन पक्षात जर येत असाल तर तुम्ही बीजेपीमध्ये जायचं नाही. कोणीच लिहून दिलं नाही. आणि मग फक्त बाळासाहेबांना दोष द्यायचे. ठीक आहे, दोष दिला, काही हरकत नाही. पण त्याच्यानंतर बाळासाहेबांनी म्हटलं की बा ठीक आहे, मी काँग्रेसला पाठिंबा देतो, मी राष्ट्रवादीला पाठिंबा देतो. जिथे ज्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे ज्याच्यामुळे तिथे जो बीजेपीचा खासदार आहे तो पडेल, त्याला पाडलंच पाहिजे, यासाठी त्यांनी हा प्रयोग केला. आणि त्यांनी नागपूरला पाठिंबा दिला, बारामतीला, सुळेला पाठिंबा दिला. याचा अर्थ मग बाळासाहेब आंबेडकर हे बीजेपीच्याच पक्षाचे आहेत अशी गोष्ट येते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाळासाहेब आंबेडकरांवर आरोप झालेले आहेत की त्यांनी बीजेपीकडून पैसे खाल्ले, त्यांनी राष्ट्रवादीकडून पैसे खाल्ले, त्यांनी काँग्रेसकडून पैसे खाल्ले. परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्यावर हा आरोप अजून कोणीही सिद्ध करू शकले नाही. ते स्वतः म्हणतात की आमच्याकडे या, नाही तर तुरुंगात जा. ही ज्यांची नीती आहे त्या नीतीत मला काही भीती नाही, कारण मी कोणाचाही पैसा खाल्लेला नाही. माझ्याकडे कुठलीही प्रॉपर्टी अशी इल्लिगल नाही जी करप्टेड करून मी मिळवलेली आहे. मग जर असं असेल तर ही वस्तुस्थिती भारतीय राजकारणात, निदान महाराष्ट्राच्या राजकारणात आपण का लक्षात घेतली नाही पाहिजे? ही लक्षात घेतलीच पाहिजे. आणि म्हणून कितीही टीका टिप्पणी करा, माणूस आहे तो चुका करण्यातच त्याचा हे जातो, पण त्या चुका दुरुस्त करणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून एकट्या बाळासाहेब आंबेडकरांचं महत्त्व नाही आहे. त्यांनी जे महत्त्व दिलं आहे ते वंचित नावाच्या शब्दाला, की जे बहुजन वंचित आहेत. आणि मग आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे ना की काँग्रेसने, शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेसने मुसलमान किती उमेदवार उभे केले लोकसभेचे? उत्तर आहे एकही केला नाही. मग जे मुसलमानाला जवळ करत नाहीत त्या मुसलमानांनी राष्ट्रवादीला, काँग्रेसला मतं का द्यावीत? एक बाळासाहेब आंबेडकरांची वंचित आघाडी आहे की जिने 3-3 उमेदवार मुसलमानांचे उभे केले. आणि मग तरीही नाही, मुसलमानांचा जो पक्ष आहे, जो असदुद्दीन ओवेसी चालवतो, त्याने पण आपला उमेदवार उभा करावा. म्हणजे प्रत्येकाचं आपापलं मत आहे, परंतु ते मत लोकशाहीच्या संविधानाला वाचविणारं आहे का ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर वंचितांची जर सत्ता आली आणि नव्या लोकांची जर सत्ता आली तर ते निश्चितच पहिल्यांदाच करप्शन करणार नाहीत ना. पहिल्या टर्ममध्येच करप्शन ते करू शकत नाहीत. त्यांना लोकशाही संविधानाचा अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास केल्यानंतर जर वंचित बहुजन आघाडी म्हणते की सत्ता वंचितांची दिली तर वंचितांचंच कल्याण झालं पाहिजे आणि मग पूर्ण या सगळ्या जाती समतेच्या पातळीवर भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेतील समता या न्याय तत्वानुसार आली पाहिजे. याच्यासाठी जर बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण असेल तर त्याचा विचार आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी बाकीच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. ज्या लोकांचं राजकारणाशी काही घेणं देणं नाही त्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. जसं आमच्या वर्धेला आमच्या कुणबी समाजाच्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी दिली, माणसाला उमेदवारी दिली. त्याच्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही, परंतु तो उच्च शिक्षित आहे म्हणून त्याला उमेदवारी दिली आणि त्याच्याकडून लिहून घेतलं की तो दुसऱ्या पक्षात जाणार नाही. मग हे जर असेल तत्व तर ठीक आहे ना, येऊ देऊ नका. पण तुमच्या निष्ठा तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या निष्ठा ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीशी आहेत, आंबेडकरी विचारांशी आहेत असं आपण म्हणतो, तेव्हा ही आंबेडकरी चळवळ केवळ आंबेडकरी दलित माणसांनी राबवलेली चळवळ आपण आतापर्यंत पाहिली. सगळ्यात जास्त चळवळी दलित समाजाने केल्या, सगळ्यात जास्त चळवळी बुद्धिस्ट समाजाने केल्या, परंतु त्या विखुरल्या गेल्या. एकदा एक चळवळ निर्माण होते, त्या चळवळीचा नेता ताबडतोब एक पक्ष काढतो आणि पुढे कोणाच्या तरी वडचणीला लागतो. हे आपण रामदास आठवलेच्या रूपात पाहिलं, हे आपण जोगेंद्र कवाडेंच्या रूपात पाहिलं, हे आपण अनेकांच्या रूपात पाहत आलेलो आहोत. जेवढे विचारवंत आहेत ते सुद्धा काँग्रेसची धार्जिने राहिलेले आहेत, ते सुद्धा वेगवेगळ्या पक्षाची धार्जिने राहिलेले आहेत आणि ते म्हणणार की नाही बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण हे भारतीय लोकशाहीला साजेसं नाही, ते पूरक आहे बीजेपीशी. कुठल्या अर्थाने पूरक आहे? गेली इतके वर्ष बाळासाहेब आंबेडकर जे राजकारण करत आहेत तर त्यावेळी कोणीतरी म्हणतं की नाही हे हत्याकांड झाले, हे त्यावेळी बाळासाहेब कुठे गेले? मग खैरलांजीचं हत्याकांड झालं त्यावेळी बाळासाहेब कुठे गेले? कोपर्डीचं हत्याकांड झालं त्यावेळी बाळासाहेब कुठे गेले? खैरलांजीचं हत्याकांड झालं त्यावेळी बाळासाहेब कुठे गेले? एखाद्या माणसाने सर्वंकष सगळ्याच गोष्टी धरून ठेवल्या पाहिजेत आणि राजकारण केलं पाहिजे. ही गोष्ट मग त्यांच्यासोबतचे लोक असलेले त्यांनी का नाही केलं? जर तुम्हाला वाटत असेल त्यावेळी तुम्ही का नाही पुढे आला?
त्यांना का समजून दिलं नाही? तर नाही म्हणाले बाळासाहेब आंबेडकर कोणाचं ऐकत नाहीत. असं कसं ऐकत नाहीत? तुम्ही चांगल्या गोष्टी सांगा, ते ऐकतील. नाही ऐकतील तर तुम्ही त्यांचं म्हणणं पटवून द्या. तुमच्या क्षेत्रात तुम्ही काम करा, म्हणजे त्यांना कळेल की नाही माझ्या या क्षेत्रामध्ये वंचितचं काम, बाळासाहेब आंबेडकरांचं काम चालू आहे. या बाबी समजून घेऊन आपण सुद्धा लोकशाहीमध्ये नसलेला तो एक मुख्य घटक, एकाच माणसाच्या हाती सगळी सूत्र असली पाहिजेत आणि तोच मुख्य असला पाहिजे. हे जे बीजेपीचं आणि काँग्रेसचं सूत्र होतं तेच पुन्हा धरायचं आणि सांगायचं काय आम्ही संविधान वाचवणार आहोत, आम्ही लोकशाही वाचवणार आहोत. म्हणून लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर बीजेपीला हरवलं पाहिजे. बीजेपीला हरवलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्याऐवजी कोणाला निवडून आणलं पाहिजे या गोष्टीला का बरं आपण महत्त्व देत नाही? आणि मग तुमच्याकडे दुसरे कोण आहेत? जाऊ द्या ना, आपण विचार करू. बहुजन समाज पक्ष आहे. बहुजन समाज पक्षाने इतके महाराष्ट्रात आता खासदारकीसाठी उमेदवार उभे केले, त्यांचं काय अस्तित्व राहील? आणि आता तर बहुजन समाजाच्या पक्षाच्या मायावती यांनी त्यांचा स्वतःचा भाचाच त्याला काढून टाकलं आणि त्याच्याबद्दल क्रिया प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हे कसं? जर मायावती आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर हे एकत्र आणण्यासाठीचं जी काही फळी असते त्या फळींनी का प्रयत्न करू नयेत? हा विचार आपण करत नाही आणि मायावतीला दोष द्यायचा किंवा बाळासाहेब आंबेडकरांना दोष द्यायचा. मग तुमचं दलितांचं राजकारण म्हणजे आंबेडकरी राजकारण कुठं जात आहे? आणि आपल्या हे लक्षात घेतलं पाहिजे मित्र की या देशाच्या लोकांना, ज्यांनी प्रस्थापित लोक आहेत, जे हजारो वर्ष आपल्यावर राज्य करत आहेत, वारंवार क्रांती झाली की प्रतिक्रांती करत आहेत आणि आपल्या मागे येत आहेत. परंतु हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हे आपण कसं संपवू शकू. आणि मग नाईलाजाने आपल्याला म्हणावं लागतं की आपण जे बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीच्या संविधानामुळे आपल्याला शिकायला मिळालं, आपल्याला स्वतःची पर्सनॅलिटी मिळाली, इमेज मिळाली, प्रतिष्ठा मिळाली आणि आपण सुशिक्षित झालो, पण आपण पुन्हा मनुवादी लोकांमध्येच गेलो की नाही? आपणही मनुवादी झालो. ज्यावेळी मनुवादामध्ये एक कल्ली शासन संस्था असते, ती एक कल्ली शासन संस्था राहिली पाहिजे या विचाराने परंपरेने चालत आलेली काँग्रेस पार्टीच पुन्हा आली पाहिजे. जेव्हा की त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या आतले व्यवहार होतात, आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत की त्यांचे, ज्याला थिंक टँक आपण म्हणतो, बौद्धिक क्षमतावान लोक हे आपल्या समोर दिसत नाहीत. दाखवणारे चेहरे वेगळेच असतात. जसा मोदीचा चेहरा दाखवण्यात येतो, पण मोदीला टेलिप्रॉम्प्टरवर त्याचं भाषण लिहून देणारा वेगळाच असतो. हे आपल्या केव्हा लक्षात येणार? आणि मग त्यांच्यातच भांडणं सांगायचे की नाही आता RSS मध्ये भांडणं लागलेली आहेत, बीजेपी मध्ये भांडणं लागलेली आहेत, बीजेपीचे 2-3 टीम झालेली आहेत. मग लालकृष्ण अडवाणीचं भाषण येतं की काँग्रेसचा राहुल गांधी चांगला आहे. अहो, काँग्रेसचा राहुल गांधी चांगला आहे तर तुम्ही काँग्रेस पक्षात का नाही आले? हा विचार करा ना. तुम्ही तर त्याच पक्षात आहात. म्हणजे बीजेपी मध्ये असलेले RSSचे लोक कधीही दुसऱ्या पक्षात जात नाहीत आणि आपले लोक एक पक्षात, आपलं पटलं नाही की आपण 15 पक्ष निर्माण करतो. म्हणजे त्यांची विचारधारा किती पक्की आहे. आणि आंबेडकरी विचारधारा जर क्रांतिकारी करायची असेल तर त्या विचारधारेनंच आपण वागलं पाहिजे. हे किती लोकांना सांगायचं की आपण हे मनुवादी आणि आपल्या मध्ये असलेल्या दलाल लोकांची काय गोष्ट करायची. या निवडणुकीमध्ये मी जेव्हा फिरत होतो, जेव्हा महाराष्ट्राचा आदमास घेत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जे बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे गर्जना करून आवाज करतात आणि सांगतात की आंबेडकरी विचारांचे आम्ही आहोत, वंचित बहुजन आघाडीचे आहोत, आणि दुसरीकडे हळूच दलाली करतात. या दलालांची नावं जेव्हा समोर आली तेव्हा हसावं की रडावं आपल्या लक्षात येतं. आणि मग येतं माझ्यावरच आरोप करण्यात आले की खंडारेने उमेदवार विकला म्हणे. अरे, असा कसा उमेदवार विकला? म्हणजे कोणालाही कोणतेही बेछूट आरोप करावे आणि ज्याने आरोप केलेले आहेत त्याच माणसाने दलाली घेतली, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा काय करायचं? म्हणजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आंबेडकरी चळवळ राबवणं ही इतकं सोपं नाही आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जाणं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं ऐकणं असं नाही होत. बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार, निदान आज त्यांच्या जन्मदिवशी तरी आपण विचार केला पाहिजे की केवळ दलित समाजाचे लोक जे 8% आहेत, ते कितीही उरफोड केली आणि एकत्र झाले तरी ते सत्तेत येऊ शकत नाहीत. त्यांना ओबीसी समाजाला, वंचित बहुजन घटकांना सोबतच घेतलं पाहिजे. जर तुम्ही वंचित घटकातली एक जरी जात घेतली, उदाहरणार्थ बघा, या जातींमध्ये ओबीसीमध्ये फक्त 2-4 सरंजामवादी असतात, 10-5 लोक असतात आणि ते सगळ्या त्यांच्या उरलेल्या 54% जातीला आपला हरॅस करतात. याचं अतिशय चांगलं उदाहरण दिलं पाहिजे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मराठा आणि कुणबी समाज आहे. यांच्याकडे शेती हा प्रमुख उद्योग आहे आणि या शेतीमध्ये राबणारा शेतकरी जो कुणबी आहे, जो मराठा आहे, त्याची सगळ्यात दयनीय परिस्थिती गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात कोणी केली? कोणाचं सरकार होतं?
तुमचंच सरकार होतं ना, आलटून पालटून तुम्हीच लोक होते ना, एवढं कशाला? मी हे सांगितलंच पाहिजे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार असतात, त्यामध्ये 135 आमदार केवळ आणि केवळ मराठा आणि कुणबी समाजाचे असतात. ते का एकत्र येत नाहीत? ते वरच्या लोकांच्या पद्धतीने का ऐकतात? ते सत्यनारायणाची कथा का करतात? ते अमावस्या पौर्णिमेला का वर्ज मांडतात? कारण ते हिंदू धर्म मांडतात. आणि भारतीय लोकशाहीमध्ये धर्म आपल्याला त्या लोकशाहीच्या संविधानाचा अर्थच आतापर्यंत कळू दिला नाही. का कळू दिला नाही? धर्मनिरपेक्ष हा शब्दाच्या ऐवजी धार्मिक सहिष्णुता, सर्व धर्म समभाव असं आपण त्याचा शब्द वापरतो. म्हणजे काय, किती चूक आहे? आपण धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. धर्म ही आपल्या घरची गोष्ट आहे, ती राजकारणात, समाजकारणात आणि जनतेच्या दरबारात आली नाही पाहिजे. हे केव्हा समजेल? हे संविधानाने दिलेला मला कोणताही धर्म स्वीकारण्याचा आणि त्याची पूजा अर्चा करण्याचा अधिकार आहे ना. पण सार्वजनिक क्षेत्रात मी जेव्हा येतो तेव्हा माझ्याबरोबर मुसलमान लोक असतील, माझ्याबरोबर हिंदू लोक असतील, माझ्याबरोबर ख्रिश्चन लोक असतील, माझ्याबरोबर बाकीच्या आदिवासी समाजाचे लोक असतील. मग यांना मी माझ्याच धर्माचं ज्ञान द्यायचं का? हे चुकीचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी जेव्हा धर्मांतर केलं आणि बौद्ध धम्माची दीक्षा दिली, आम्ही बौद्ध धम्माचा बौद्ध धर्म करून टाकला. आज काय चिलतंय? साऱ्या बुद्धविहारांमध्ये केवळ धर्म आणि धर्माच्याच गोष्टी करल्या जातात. पण तो जीवन मार्ग आहे, सगळ्यांनी समानतेनं राहण्याचा जीवन मार्ग आहे. सगळ्यांना प्रामाणिकपणे प्रज्ञा, करुणा, शील, मैत्री, बंधुता या गोष्टींचं ज्ञान दिलं पाहिजे. म्हणून तो माझ्या धर्माचा आहे म्हणून माझा बंधू असेल आणि दुसऱ्या धर्माचा आहे तो माझा बंधू होऊ शकत नाही, हे जे विधान आहे, हे विधान जेव्हा या दलित समाजाच्या लोक आणि कार्यकर्ते लोक ऐकतात, वाचतात, बोलतात, सभा संमेलनातून मांडतात, त्यावेळी लक्षात येतं की हे मनुवादी लोक आहेत. यांना मनुचंच राज्य आहे आणि हजारो वर्ष आपल्याला लाचार असण्याची मनुवादाने परंपरा दिलेली आहे. जेव्हा ते मनुवादी आपल्या डोक्यावर बसतील तर काय करणार आहे? म्हणून माझं सांगणं आहे की मनुवाद नीट समजून घ्या. मनुवादाचं बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकामध्ये वशिष्ठ सूत्र लिहिलेलं आहे. आणि त्या वशिष्ठ सूत्रात ब्राह्मणाचं वर्चस्व कोणत्याही स्थळी, कोणत्याही क्षणी अबाधितच राहिलं पाहिजे. याच्यासाठी ज्या खोट्या गोष्टी करायच्या असतील, ज्या कोणाला मारायचं असेल तरी ते मारणं त्यांच्या दृष्टीने पाप नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ब्राह्मण समाज, त्याच्यामध्येही ब्राह्मणामध्येही काही लोक आहेत चांगले, पण ते चांगले असतात त्यांना सुद्धा हे लोक मागे पुढे पाहत नाहीत मारायला. आजच नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा निकाल लागला आणि आपल्या लक्षात आलं की नरेंद्र दाभोळकर हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं चळवळ चालवत होता. सगळ्या जादूटोना विरोधी भंपकपणाला फाटा देण्यासाठी त्याने आपलं आयुष्य झिजवलं. तो ब्राह्मण समाजाचाच होता ना. आणि या ब्राह्मण समाजाच्याच संघटनेने त्याचा वध केला आणि ज्या दोघांना घेऊन आले आज त्यांना जन्मठेपेची सजा झाली. म्हणजे हे आपल्या जवळच्या जातीच्या लोकांनाही तो जर विरोधी वागत असेल तर त्यांना मागे पुढे पाहत नाहीत मारायला. ही यांची संस्कृती आहे. ज्याच्याशी मैत्री करतात, 25-25 वर्ष आणि मोठे होतात, त्यांना सुद्धा तोडायला हे मागे पुढे पाहत नाही. असे ह्या विचारधारेचे लोक जेव्हा त्यांना परमनंट ह्या देशाची सत्ता आपल्याच ताब्यात राहिली पाहिजे असं वाटत असते, त्यावेळी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात आणि मग ते आपल्यामध्ये चुगल्या करतात आणि आपल्यातले काही लोक अलगद त्यांना फसवले जातात. मला सांगा, ज्या नामांतराच्या प्रश्नासाठी आदरणीय जोगेंद्र कवाडे साहेबांनी सरसेनापती म्हणून आपला डंका मिरवला आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली आणि अखेरीस काय केलं? संघाच्या माणसाला, नितीन गडकरी कितीही चांगले असले तरी ते संघाच्या माणसाला त्यांनी पाठिंबा दिला. नितीन गडकरी आपला विचार सोडतील? त्यांनी बौद्ध धर्माचं स्थान स्वीकारलंय आणि नागपूरची दीक्षाभूमी, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय पवित्र, जगाचं ते अतिशय क्रांती केंद्र झालं आहे, तिथे कोण लोक जातात? तिथे अधिकारी कोण आहेत? तिथे पदाधिकारी कोण आहेत? सारे मनुवादांचे चांगलं लांगल चालन करणारे आहेत आणि ते आपल्याला दान देतात, देणगे देतात आणि आपणच परमनंट राहिलं पाहिजे म्हणून एखादा पोरगा ॲडव्होकेट तो जेव्हा त्याच्याबद्दल तक्रार करतो त्याच्याबद्दल कोणी ऐकलं जात नाही. म्हणून आंबेडकरी विचार समजणाऱ्या माणसांना माझी नम्र विनंती आहे की मित्र हो, आंबेडकरी विचार नीट समजून घ्या. आपला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ माझ्यापुरता असेल, पण माझ्या येणाऱ्या भावंडांना काय, माझ्या सोबत असलेल्या सवंगड्यांना काय, माझ्या पोरांना काय, माझ्या नातवंडांना काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण हे जर समजून घेऊ तरच आंबेडकरी चळवळ वाचेल. आणि आज जेवढे आंबेडकरी नेते आहेत, स्वतःला नेते समजणारे, याच्यामध्ये एक तरी पुढाकार घेऊ शकतो का?
जे स्वयंपूर्ण स्वाभिमानाने आपला लढा नेऊ शकतो. आज बाळासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशी मला तरी या 59 पार्ट्यांमध्ये एकही माणूस दिसत नाही की जे स्वाभिमानाने आपला लढा पुढे नेईल. एकमेव बाळासाहेब आंबेडकर दिसतात, म्हणून त्यांना जन्मजयंतीच्या शुभकामना द्यायसाठी मुद्दा मी बोलत आहे. ठीक आहे ना, एखादी गोष्ट जेव्हा करतो आपण तेव्हा करताना चुका होतातच. चूक हा माणसाचा धर्म आहे आणि ती चूक पुन्हा होऊ नये याची काळजी घेणे हे सुद्धा माणसाचं कर्तव्य आहे ना. आपण काय केलंय? एक माणूस जेव्हा वारंवार पक्ष बदलवत राहतो, एक माणूस जेव्हा करप्शनमध्ये लिप्त होत राहतो आणि त्याच्यातून सुटका कायसाठी आपल्या कायम गुलाम राहतो, लाचार होतो, त्याचा स्वाभिमान गहाण ठेवतो, त्यावेळी भारतीय संविधान, भारतीय लोकशाही तर राहतच नाही. पण ज्या आंबेडकरी विचाराने हजारो वर्षाची तुमची लाचारी आणि गुलामगिरीची परंपरा खंडित केली, मोडून काढली आणि तुम्हाला अतिशय उत्कृष्ट संविधान दिलं, त्या संविधानाच्या 25 नोव्हेंबरच्या भाषणाची, 1949च्या बाबासाहेबांच्या शेवटच्या भाषणाची जरा काळजी करा. मला तर असं वाटत आहे आता की जेवढे बुद्धिस्ट समाजाचे लोक आहे, जेवढ्या 59 पार्ट्या रिपब्लिकन पार्टीवाल्यांचे लोक आहे, त्यांनी एकदा 3 गोष्टी करायलाच पाहिजेत. पहिली गोष्ट त्यांनी करायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानाची उद्देशिका तर पाठ केली पाहिजे, तिचा कसा अर्थ आपल्याला प्रत्यक्षात उतरवता येईल याच्यासाठी काम केलं पाहिजे. दुसरं असं की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं नीट वाचन केलं पाहिजे, समूहामध्ये वाचन केलं पाहिजे की संविधानात काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्यामुळे काय चूक झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण राष्ट्रीय क्षेत्रात जेव्हा वागतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो अजेंडा लिहिला, जे मेमोरंडम लिहिलं, जे ध्येय आणि उद्दिष्ट लिहिले, ते सगळ्या राजकीय पक्षांनी, आंबेडकरवादी राजकीय पक्षांनी वाचले पाहिजे आणि त्याचा अंमल कसा करता येईल यासाठी प्रयत्न राहिले पाहिजे. तरच आंबेडकरी मुवमेंट जिवंत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला बौद्ध धम्म दिला त्यावेळी त्या धम्माची बाबासाहेबांनी स्वतःच्या पुस्तकात धर्म आणि धम्माची गल्लत करू नका म्हणून 2 स्वतंत्र प्रकरणं लिहिलीत हो. आणि धम्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय याची फोड केली. धम्म हा जीवन मार्ग आहे, तुमच्या जीवनाचा मार्ग आहे, तुम्हाला कशा रीतीने जायचं आहे. त्याच्यामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा, उपास तापास, उदबत्त्या मेणबत्त्या याचं काही कारण नाही. आणि असं होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तरीही विश्वास ठेवला नाही तुमच्यावर आणि तुम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. या 22 प्रतिज्ञा नीट वाचा ना आणि त्यानुसार कार्य करायला लागा, तरच आंबेडकरी जिवंत विचार राहील. आज आंबेडकरी विचारांचा जेव्हा खंडोबा होतो त्यावेळी नाईलाजाने त्यांच्या रक्ताचाच आपल्याला आधार घ्यावा लागतो. म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे आधार आहेत. ठीक आहे ना, त्यांचं चुकलं असेल, आपण मान्य करूया. परंतु आज तरी भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी जे मेमोरंडम बाळासाहेब आंबेडकर देतात ते योग्य रीतीने जाणार आहे याचं लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद. जय भीम.